काय करतोय तिकडं? काय करतोय? गेम खेळतो रे गेम. पबजी यायला लागला या पोरांना. तो पक्के दिसते का रे? ए पक्या इकडे ये. इकडे काय करतोय? काय राव कसं चाललंय? एकदम निवांत. तुमचं? मस्त. तिकडे काय करत होतं? काय नाव तिकडे गेलो दादा मंदिराकडे. मग यावर्षी मजेत काय? पोरांची मजा आहे 14 फेब्रुवारीला. काय करताय बाबण्या? अरे बापने गेम खेळतोय. बाबण्या काय व्हॉट्सअप करा करा चालू द्या. मजा आहे. तुमचं मजेत ना? तर तुम्ही पण असत. काय हो तू नाही का? नाही हो आम्ही नाही खात. काय तुमच्याकडे तू नाही घ्यायला पैसे नाही? अहो आम्ही खातच नाही ना. बघा त्यांच्याकडे आहे का बघा. तू नाही का हो? असणार दररोज मालतात. घ्या परत द्या त्यांना. डबल घ्या ना. ये ना माझ्यासाठी सोय. बाबण्या तुला थोडीशी अरे बाबण्या हो ती चुन्याची पुडी द्या परत. जरा पोटात दुखलं असतं ना. तो शिवा दिसतो का रे आपला? हा शिवाजी शिवाजी. त्याला आवाज देतो काय? ए शिवा इकडे ना. आलो आलो थांबा. काय राव कशासाठी बोलवलं? काय ना बसा ना. अहो नको घरला जायला लय उशीर होते जाऊ दे ना. हो बसा की. अहो जातो घरी जाम टाइम झाले. बोला काय काम होतं? काय नाही हो त्या माताच्या पोरीचं लग्न ठरलं. हा मग काय करायचंय? जायचं ना लग्नाला. बरं ठीक आहे बघू कामात तुमचं वेळ भेटलं जाऊ नक्की आपण. अहो या चला ना. बरं ठीक आहे जाऊया चला. कधी जायचं? आता बघू कधी लग्न कधी आहे? आता 4 दिवसानंतर. मग जाऊयात ना. आपलं तुमच्या पोरीचं काय आलं? अहो बघू आमच्या पोरीचं लग्नाचाच विचार करतो. येतो घरला मग. हा चला चला भेटू उद्या. साक्षी साक्षी आज आई घरामध्ये ये. कशात काकी? अय्या ठीक आहे तू कशी आहेस? हो मस्त. अभ्यास वगैरे कसं चालू हो, तुझा? ठीक चाललाय. काकी साक्षी कुठे आहे? अगं असेल बघ. साक्षी साक्षी बेटा सायली आले बघ. हा आले. काय गाई सायली तू? हो. कधी आलीस? अगं आत्ताच आले. अगं चल लवकर आपल्याला बाहेर जायचंय. कुठे ग? अगं आपलं हे चालू आहे ना अभियान चालू आहे ना तिथे जायचंय. कुठलं कोणतं अभियान? स्वच्छ भारत अभियान. थांबा मी आईला विचार. ठीक आहे विचार. आई जाऊ का ग? कुठे चालला दोघी? अगं स्वच्छ भारत अभियान आहे ना तिकडे चाललोय. तू बाबाला विचारलंस? नाही ग लगेच येणार होता मी. ठीक आहे बाबा याच्या अगोदर लगेच या तुम्ही. ठीक आहे चल सायली. हो चल. तू मीनाला सांगितलंस का ग? हो सांगितलं ती येणार आहे वाटतं. अच्छा चल. या वर्षी करून टाक. चल मग येऊ का? चल ये भेटू उद्या. हा भेटू चल. अगं साक्षीची आई. अगं साक्षीची आई ऐकलंस का? अहो तुम्ही आलात का? हो पाणी घेऊन ये जरा.
हे घे. अगं ऐक ना, हा बोला. अगं ते पारावर सगळे बोलत होते तुमच्या पोरीचं कधी लग्न करताय? हा मग अहो पण आपली साक्षी शिकत आहे अजून. करून द्यावंच लागेल. अहो ती शिकत आहे, शिकण्याची आवड आहे तिला. असं नाही, तिचं आता लग्न करावंच लागलं आपल्याला. ते आता साक्षी इकडे गेले, बाहेर गेले. साक्षी कुठे गेले? बाहेर तिथं अभियान चालू आहे ना, तिथे कसलं गेले. अभियान? स्वच्छ भारत अभियान. कोणासोबत गेले? तुझी मैत्रीण आलेली. बरं तिचं आता सगळं शाळा बिळा सर्व बंद, तिचं बाहेर फिरणं वगैरे सगळं बंद, समजलं? अहो पण अहो काय मग आज काय झालं शाळेत? अगं हो, तू आज आली नव्हतीस ना. परवा आपले पेपर आहेत. कोणता? मराठीचा. अरे रे रे, जाऊ दे सर. मराठी पाहिजे आपल्याला. हाय साक्षी आणि अनु, काय करताय? हाय मीना. बस काय करताय? अगं खूप ते बोर झालं, चला आपण काहीतरी खेळूयात. अय्या खेळायचं काय हो. खेळायचं? काय खेळायचं? चला बोला चप्पी तुम्ही. खेळूया आपण. चला. हा चप्पी किती मी खेळणार नाही का? हे बघ ना. चीटिंग नाही करायची आहे का कोणी? बरोबर आहे ना? ओके. कोण पाहिजे खेळणार? तू घे. मीना, out आहे. अय, आउट झाली, आउट झाली. लगेच आउट हो गं. मस्त खेळतोय ना साक्षी. हा, कसली घ्यायची तेव्हा मागून झाली सगळी. काय शिवा कुठे चालला? अरे कुठं नाही रे, इकडे चाललो शेतावरती जरा. काम करा मग. काय नाही, बोला काय काम आहे? काय रे शिवा, काल काय बोलण्याचा विचार केलास का? अरे केलाय काय, आता विचार करतो लग्नाचा, पण चांगला पोरगा भेटला पाहिजे ना लग्नाला. अरे तो मग सख्या माहिती आहे बाजूच्या बाजूला? कोण सगळ्या? अरे तो सकाराम. अरे हा सकाराम. काय करतो मग तू पोरगा? अरे लय शेती आहे त्याची. शेती आहे. हा मग बघू आपण लग्न लवकर लवकर करून टाकू. हा उद्याच लग्नाचं बघायचं की. चल मग जाऊ का घरी? मी हा, चल, मी पण चल येतो. मग घरी राहतो. चला. अहो आलत का? हो आलू, जा जरा चहा टाक. जा थांबा. जा लवकर जा. जाम गरम होतं. अरे हो, डाळ ठेवले ना तिकडे. अगं साक्षीची आई जरा इकडे येते का? हा आली. कशाला बोलतात काय माहिती आता. काय झालं? अगं इकडे ये जरा, इकडे येऊन बस. काय बोलता? अगं मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं थोडंसं. हा बोला. अगं मी तू सकाळी सांगितलं का साक्षीला लग्नाचं तिच्या? हा पण तुम्ही नाही सांगितलं तिला. अगं ते महत्वाचं तिच्यासाठी स्थळ आले. कुठलं? तो बाजूच्या गावातला सकाराम आहे ना, हा त्याचा पोरगा. तो काय करतो? त्याची ना शेती आहे, तो 8वी शिकलाय. 8वी शिकलाय तो? अगं पण ऐक ना, त्याची ना 10 एकर जमीन आहे. 10 एकर जमीन म्हणून का 8वी नाही नाही, शिकलाय? पण आपली पोरगी सुखात राहील.
सुखद राहू दे राहू ते दे. काय नाही, तिचं लग्न करायचं म्हणजे करायचंय. ठीक आहे बघू मारणं. ठीक आहे. आई बाबा मला तुला काहीतरी सांगायचंय. अरे ये इकडे येऊन बस, मला पण तुला काहीतरी सांगायचे. बस बस. काय झालं साक्षी? अगं आई माझा पहिला नंबर आला. अरे वा मस्त. वा वा, पण मला तुला काहीतरी सांगायचे. हा बोला ना. पहिली जातीचे तोंड साखर घेऊन येता. हो मी आणते लगेच. ऐक मी काय बोलते, तुझ्या लग्नासाठी आपण नाही पोरगा बघितलाय. पण बाबा मला नाही करायचं अरे तू लग्न. शेजारच्या गावातला सकाराम आहे ना, त्याचा पोरगा आहे. त्याची ना 8वी शिकलाय, पण काय तू 10 एकर जमीन आहे त्याच्याकडे. मला लग्न नाही करायचं, मला अरे, शिकायचंय. तुला लग्न करावेच लागेल. नाही करणार मी लग्न, तुला मला लग्न करावेच शिकायचंय. लागेल. साक्षी साक्षीचे बाबा. अरे शांत हो, पाणी पी. अय शांत बोलली ना तर मी आली जरा. घरात कुणी आहे का? हा आहे. मॅडम तुम्ही? हो बसा बसा. थांबा मी पाणी आणते. अरे साक्षी तू तिथे काय करतेस? हे घ्या मॅडम पाणी. हो साक्षीला काय झालं? अहो काय सांगू आता. थांबा. साक्षी बेटा तू मॅडम आले चल. सकाळपासून रडत बसले पागलासारखी. काय ग साक्षी काय झालं? अहो लग्न करून दे काय. अहो पण का? ती तर खूप हुशार आहे आणि तिचा हो. पहिला नंबर आलाय. हो मॅडम तुम्ही सांगा ना आई बाबांना, माझं लग्न नाही करायचंय मला. हो बेटा मी सांगते आई बाबा मला शिकायचंय. ऐकतील माझं ते. आई हो सांगू. या अशा घटना आपल्या समाजात भरपूर प्रमाणात घडत आहेत आणि त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी आलेली आहे. हे कितपत योग्य आहे आणि याला जबाबदार तर आपणच आपली मानसिकता बदलली ना तर आपण मुलींना उच्च शिक्षण देऊ शकतो आणि त्यांच्यासाठी शिक्षणाची दारी खुली करून देऊ शकतो. उच्च शिक्षण घेतल्यामुळे त्या त्यांच्या आई वडिलांचा मुलांप्रमाणे सांभाळ करू शकतील. कम उम्र में ना करो शादी, ये है उसके जीवन की बर्बादी. अभी उसके पढ़ने की उम्र, शादी करके करो ना जुल्म.